सर्वप्रथम मी आमचे पक्षश्रेष्ठीचे तसेच महाराष्ट्रातील आमचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार तसेच आमचे परिषद नानाभाऊ पटोले यांचे आभार व्यक्त करू इच्छितो। तसेच मल्लिकार्जुन खरगे, आमचे राहुलजी गांधी, सोनियाजी गांधी आणि आमचे प्रभारी चेनिथलाजी यांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी माझ्यावर असा विश्वास टाकला आणि ह्या विश्वासाला सार्थक होईल अशा प्रकारचे कार्य आम्ही करून दाखवू। आता निवडणूक समोर आहे, आता याकरता चॅलेंजिंग असणार आहे बीजेपी आणि काँग्रेसच्या म्हणजे महाविकास आणि युतीमध्ये टफ असणार आहे, काय तुम्हाला वाटतं? महाविकास आघाडी आमची इंडिया अलायन्स जी आहे ती मजबूत आहे या ठिकाणी आणि गडचिरोली जिल्हा असो, चंद्रपूर जिल्हा असो, गोंदिया जिल्हा असो, तिन्ही जिल्ह्याचे मतदार क्षेत्र या ठिकाणी येत असतात। याच्यामध्ये हे सगळे आमच्या सोबत आहेत। जे घटक पक्ष आहेत ते सुद्धा जोमाने आमच्या बरोबरीने सोबत आहेत। त्याच्यामुळे विजय आमच्या निश्चित होणार आहे। भारतीय जनता पार्टीचे जे कार्यक्रम राबवला त्यांनी मागच्या 10 वर्षामध्ये आणि त्यांच्या खासदारांनी कुठलेही प्रश्न संसदेमध्ये लोकांचे उपस्थित केले नाही, म्हणून लोकांना यावेळेस परिवर्तन पाहिजे आहे आणि परिवर्तन निश्चित होणार आहे एवढं या ठिकाणी आपल्याला सांगू। जे संधी मिळाली जिंकून आल्यानंतर काय करणार तुम्ही? काय ही जी संधी मिळाली याचं आम्ही सोनं करणार आहे आणि ही संधी जी मिळालेली आहे याचं चीज करण्यासाठी मी निवडून येण्यासाठी आटोकाट प्रयत्न आमचे कार्यकर्ते आणि सगळे पदाधिकारी करणार आहेत आणि आमचा विजय निश्चित आहे। आणि विजय झाल्यानंतर या जिल्ह्याचा जो विकास व्हायला पाहिजे तो झालेला नाही। हा रोड असे, रस्ते असो, शेतकऱ्यांची परिस्थिती असो, सिंचनाच्या सोयी असो किंवा शिक्षणाचा दर्जा असो आणि आरोग्य सेवा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची गरज आहे, याच्यामध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे, ती आम्ही करणार आहोत। तसंच रेल्वेचा प्रकल्प जो येणार होता तो रखडलेला आहे, त्याला सुद्धा गती देण्याचं काम आम्ही करणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।